लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यातून मिळवलेल्या काळ्या पैशाचे वाटप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांचा आरोप। हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांचे हिंगोली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे आहेत, त्यामुळे ते अवैध धंद्यातील काळ्या पैशाचे वाटप लाडक्या बहिणींना करत आहे असा आरोप होत असून हा पैसा मतदारात संघातील लाडक्या बहीण म्हणून वाटप करत आहेत, त्यामुळे हा पैसा पांढऱ्या करायचे काम संतोष बांगर हे करत आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला असून याबाबत निवेदन जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, अजित मगर, गणेश शिंदे, डॉक्टर रमेश म्हस्के, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण, हिंगोली विधानसभा अध्यक्ष परमेश्वर माडगे आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व शिवसैनिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा हिंगोली यांना निवेदन देण्यात आले आहे। आमदार संतोष बांगर यांनी हा पैसा कुठून आणला याची चौकशी करावी व त्यांच्यावर ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करून योग्य ते शासन करावे असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे। तुम्ही बघितलं असेल मागच्या मार्केट कमिटीला या गद्दार आमदाराला चारी मुंड्या चित करून इथं महाविकास आघाडीची सत्ता आणली। त्याच्यानंतर लोकसभेला 21,000ची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळाली। त्याच्यामुळं या गद्दाराच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव 100% निश्चित आहे। त्यामुळं त्यानं लोकांना आमिष दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलांचे माता भगिनीचे आधार कार्ड आणि 2 फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणी व ट्रस्टच्या ठिकाणी किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना 1000 रुपये त्या पॉकेटमध्ये पैसे देण्याचं काम या लोकांनी केलं। खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल 7-8 वर्षाखाली संतोष बांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून। तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू मटका क्लब हे जे चालू आहे वाळू याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना देण्यासाठी या महिलेला देऊन कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम हे गद्दार आमदार करत आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना इथं भेटलो, आता आम्ही SP साहेबांना पण भेटणार आहे की कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे। आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला, माता भगिनी जे लोक रोजमजुरी करतात त्यांचेच माणसं तिथं मटका लावतात आणि त्यांच्याकडून पैसा वसूल करायचा, मंगळसूत्र तिथं ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला तुटपुंजी मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे। पण हे लोक इथली जनता हुशार आहे, ही जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही, याला चारी मुंड्या चित केल्याशिवाय हे जनता गप्प बसणार नाही। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी हिंगोली प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।